बायकोच्या टेन्शनमुळे मला थोडी पिण्याची सवय लागली होती. दररोज काम सुटलं की मी थोडीफार घेत असे, पण घेतलेली मात्र कोणालाही कळत नसे. फक्त माझ्या बायकोला याविषयी माहीत झाले होते. एका शहरात बायकोबरोबर मी राहत होतो. सासू सुनेचं पटत नव्हतं म्हणून बायको नंदिनीला घेऊन मी राहत होतो. एका कंपनीत कामाला असल्याने आम्ही कंपनीच्या थोडं जवळच राहत होतो. कंपनीने राहण्यासाठी बांधलेल्या रूम सारख्याच होत्या. शिवाय त्यांची संख्या भरपूर होती, कारण काम करणारे कामगार भरपूर होते. आमच्या शेजारीच एक काकू राहत होत्या. त्यांच्या नवऱ्याला सतत नाईटची ड्युटी असायची. यामुळे संध्याकाळी त्या एकट्याच घरात असायच्या. माझ्या बायकोप्रमाणेच त्यांचं शरीर होतं. शरीर एकसारखं होतं, पण त्यांच्या वयामध्ये थोडा फरक होता. माझ्या बायकोपेक्षा त्या वयाने थोड्या मोठ्या होत्या. तरीही नंदिनीपेक्षा त्या खूप छान दिसायच्या. त्या माझ्याशी खूप गप्पा मारायला पाहायच्या. पण आमच्या गप्पा सुरू झाल्या की नंदिनी मला लगेच आतमध्ये बोलवायची. त्या काकूला वाटायचं मी इथे एकटाच राहायला पाहिजे होतो, म्हणजे आपल्याला राकेशबरोबर गप्पाबरोबर आणखी काही करता आलं असतं. तिचा नवरा सतत नाईटला असल्यामुळे ती मला जवळ बोलावण्याचा प्रयत्न करत होती. माझंही नवीनच लग्न झाल्यामुळे माझी बायको नंदिनी मला 5 मिनिटेसुद्धा बाहेर येऊ देत नव्हती. तिला आमच्या दोघांचा संशय येत असे. ती मला म्हणायची, काकूबरोबर असं काही केलं तर मी तुमच्या पुढे जीव देईल. तिच्या या धमकीमुळे मी काकूकडे पाहतसुद्धा नव्हतो. मला वाटायचं कसं तरी घरच्यांनी आपलं लग्न करून दिलं आहे आणि तिचं काही असं बरं वाईट झालं तर वेगळंच काहीतरी घडेल. त्यामुळे काकूकडे मी दुर्लक्ष केलं होतं. पण माझं असं वागणं काकूला पसंत नव्हतं. तिला वाटायचे दिवसातून एकदा तरी मी तिच्याशी बोलावं. एकदा मी एका टेन्शनमुळे थोडी जास्त घेतली होती. पण मला सारं कळत होतं. गरमीचे दिवस असल्यामुळे काकूचा दरवाजा उघडा होता आणि आमच्या घराचाही दरवाजा उघडा होता. मी माझ्या घरात जाण्याऐवजी थेट काकूच्या घरात घुसलो. काकू झोपलेल्या होत्या. मला वाटलं मी माझ्या बायकोजवळ चाललो आहे. थोड्या वेळाने मला झोप लागल्यावर काकू हळूच उठल्या आणि त्यांनी दरवाजा बंद केला. बायको समजून मी देखील एकाच गोधडीत झोपलो होतो. रात्रभर आमच्यात बरेच काही घडत होतं, पण नशेमध्ये मला फारसं काही कळत नव्हतं. पण पहाटे पहाटे जोर थोडा वाढल्यावर काकूला जरा सहन होत नव्हतं. यामुळे पहाटे 5 वाजता त्या मला अचानक म्हणाल्या, राकेश, उठ आता. मी तुमची शेजारी नाही, तुझी बायको नाही. असं म्हटल्यावर मी न्याहाळून पाहिलं तर खरोखरच त्या काकू होत्या. त्या रात्री बायको समजून माझ्याकडून बरंच काही घडून गेलं होतं. पण त्याच वेळी काकूंनी आपल्याला थांबवायला हवं होतं. माझी ही गोष्ट बायकोला समजल्यावर ती आपल्याला सोडणारच नाही. तिला कितीही सांगितलं की मी चुकून शेजारच्या घरात गेलो होतो, तेव्हा आपली चांगलीच फजिती करेल. त्यामुळे पहाटे 5 वाजता तिला काहीही न बोलता मी तिच्या शेजारी हळूच येऊन झोपलो होतो. रात्री खूप थकल्यामुळे मला सकाळी जागच आली नाही आणि बायकोनेही मला काही उठवले नाही. तिला वाटलं घेतल्यामुळे आपला नवरा उशिरा घरी आला असेल, यामुळे त्याला आराम करू द्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला 7 वाजता कामावर जायचं होतं आणि आता तर सकाळचे 9 वाजून गेले होते. त्या दिवशी मी कामावर न जाता घरीच राहिलो. दुसऱ्या दिवशी बायको त्याविषयी काहीच बोलली नाही. यामुळे मी मोकळा श्वास सोडला आणि तिला म्हणालो, नंदिनी, आज आपण पिक्चरला जाऊ. मी असं बोलल्यावर ती आणखी खुश झाली. त्या दिवशी मी वाचलो खरा, पण पुन्हा माझ्याकडून असं होऊ नये म्हणून मी संध्याकाळी घ्यायची पूर्णपणे बंद केली होती. त्यामुळे आता चुकूनसुद्धा मी शेजारच्या घरात जातच नव्हतो.